श्री नवनाथ भक्तिसार अध्याय 16वा। या अध्यायाची फलश्रुती दुष्ट स्वप्नांचा नाश होईल। अलख निरंजन अलख निरंजन आदेश, अलख निरंजन अलख निरंजन आदेश। श्री गुरुदेव दत्त। श्री नवनाथ महाराज की जय। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वते नमः। जय 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 दिगंबरा, आद्य नामे विश्वंभरा। वर्णिता तुझ्या गुणसंभारा, मती अपूर्व होतसे। वर्णिता तुझ्या गुणसंपत्ती, वेद भांडारे अपूर्व होती। सहस्रफणी वाहता माथी, शीन वाचे दावीत असे। पंचानन ऐसे धेडे, परी तो अक्षरे झाले धडे। सरस्वतीचे शिनोनी तोंड, करी सांड विलापाची। आठ भार उद्विज्ज देही, कमल पात्रांत पुरे मही। सप्ताब्दीचे अपूर्व शाही, तव गुण सार रसज्ञ। ऐसा सर्व गुणज्ञ पुरुष, एवणी बैसला अबद्ध मतीस। भक्ती सार ग्रंथ सुधारस, स्वयं निर्मिला आपणची। तरी मागील अध्याय सकळ कथन, कानिफा आणि वायुनंदन। युद्ध समय ऐक्य होऊन, दुःख सुख सागरा मिळाले। यावरी कानिफा श्रीदेशात, गेले श्रीगड मुंड गावात। तेथे भेटून मच्छिंद्राते, आतिथ्य ते भोगिले। भोगिले परे कैसे रीती, तेची ऐका येथून श्रोती। मच्छिंद्राचे कामचित्ती, एक अर्थी उदेला। की कानिफा जाईल स्वदेशात, श्री गोरक्षा करील श्रुत। मग तो धावणी येईल येथ, नेईल माते येथुणी। तरी गोरक्ष मम शिष्य आहे, ऐसे यासी श्रुत करुणे। अनेक योजनी उपाय, येथे राहता करावा। ऐसे युक्ती रचुनी चित्ती, करावे म्हणे आतिथ्य बहुरीती। म्हणून बोलावणी बहुत युक्ती, सकळा मच्छिंद्र सांगत असे। याउपरी अनेक योजना करीत, की विषयी गोवावा कानिफानात। मग हा कदा देशात, जाणार नाही सर्वस्वे। चंद्राननी मृगांक वदनी, पाठवितसे शिबिरा लागोणी। परितो नातळे कामवासनी, इंद्रिय दमणी महाराजा। म्हणाल तरी त्या कैसा युवती, प्रत्यक्ष कामाच्या मूर्ती। जयांचे नेत्र कटाक्षे होती, वेडे पिसे देवादी। जैसे पाहता मुखमंडन, तपी सांडिती तपा कारणे। एवणी मुंगी लुंगी होऊन, मागे भ्रमती जपी तपी। जैसे अधर पोवळ्यांपरी दिसती। दशन डाळिंब बीज गोमटी, गौरवर्ण पिका घाटी। ग्रीवा दर्शवी बाहेर, की अनंत चंद्रांचा प्रकाश जैसा। की उडुगणपतीचा द्वितीय ठसा, जयांच्या नखा कृती लेखा। चंद्रकोरी मिरवल्या, असो ऐसे स्त्रियांचे वर्ण। की भानुची पावला उदयमान, ऐसे स्त्रिया पाठवणी स्थान। चेतविती कामासी, परी तो नातळे महाराज। हा वृत्तांत मच्छिंद्रा कळला सहज। मग म्हणे शिष्य कटकांचा समाज, कामासने गोवावा। ऐसा यत्न करुणी पाहता, कामिणीचा श्रम झाला वृता। शिष्य कटक हे येईना हाता, उपाय काही चालेना। असो ऐसे छळनात, एक मास राहिले तेथ। परिकोपे देव होता उदित, सहज स्थिती लोटले। असो लोटल्या एक मास, मग पाचारुणी मच्छिंद्रास। म्हणती आज्ञा द्यावी आम्हास, स्वदेशासी जावया। मग अवश्य म्हणून मच्छिंद्रनाथ, नाना संपत्ती द्रव्योपित। गज वाजी उष्ट्र अमित, द्रव्य बहुत दिदले। शिबिरे कणाथा पडपथोर, तंबू राहुट्या पृथगाकार। शिबिका मुक्त झाला राछत्र, वस्त्राभरणी भरी येले। ऐसे ओपुणी अपार संपत्ती, बोलवीत असे मच्छिंद्र जती। एक कोस बोलवुणी नमिती, परस्परांचे आदरे। ऐसे बोलवुणी कटक भार, स्वस्थाला आला नाथ मच्छिंद्र। एरीकडे तीर्थवर, करीत आला स्वदेशा। सहज आले मुक्कामे मुक्काम, लंघुणी स्त्रीदेश सुगम। पुढे गौड बंगाल स्थान उत्तम, नाना क्षेत्रे हिंडिती। परिजया गावी जायनाथ, त्या गावी लोक करीती आतिथ्य। सर्व पाहुणे भक्तिवंत, उपचारे मिरविती। इच्छे सम सकळ अर्थ, पूर्ण होणे शिष्या संप्रदाय होत। म्हणून वर्णिते कीर्त, मुखोमुखी उल्हासे। मग या गावीचे त्या गावी लोक, एवणी नेती सकळ कटक। दावणी भक्तिभाव अलोलिक, बोलविती पुढारा। ऐसे भ्रमण करीत करीत, कीर्ती मागे कीर्ती होत।
ती सत्कीर्ती हेला पट्टणात प्रविष्ट झाली जनमुखे। बहुत जनांचे वाचे स्तुती, आहा हा स्वामी ऐसे म्हणती। मग राजांगणी ही कीर्ती हेलावली सेवक मुखे। कीर्ती ऐकून नृपणात पुढे प्रेरिता झाला दूत, त्या करवी उत्तम वृत्तांत मुनी कटकाचा आणविला। ते सांगते मुनीचा राजयोग, गावोगावीहून शिबिरे सुरंग सांग। धावताती घेऊनी मागोमाग, स्वामी लागी राहावया। पुढे नाथध्वज घी येऊन शिबिरे चालती त्या मागून। शिष्य कटकासी मागुने गमन, कानिफाचे होतसे ऐसे मार्गे करिता गमन। तो येरीकडे जगन्नाथाहून, गोरक्ष बंगाल देशात येऊन गावोगाव भ्रमतसे। तो सहज मार्गे करिता गमन, महिप्रवाही तरु व्यक्त विपिन। तया विपिने गजकर्ण नंदन, सहज स्थिती भेटला। तेने पाहिले गोरक्षकासी, गोरक्ष पाहिले कानिफासी। दृष्टादृष्टी होता आदेशी, एकमेका बोलिले। करुणी स्थिर शिबिकासन, खाली उतरला कर्णनंदन। मग भरजरी गालीचा मही पसरून, गोरक्षासी बैसविले। आपण बैसे उपसवे नेटी, बोले कानिफा वागवटी। नाथपंत हा वरदपुटी, कोण गुरु लाहिला। हे ऐकून गोरक्षनाथ मच्छिंद्र जन्मापासून कथा सांगत। वरदपाणी उदय मित्र प्रसन्न झाला तयासी। तरी त्याचा दासानुदास, मी म्हणवितो महापुरुष। परी श्री गुरु कानिफा देहास, गुरु कोण मिरविला ते सांगा। ऐसे गोरक्ष बोल ऐकून कानिफा सांगे जालिंदर कथन। जन्मापासून वर्तमान दत्त कृपा आगळी। ऐसे उभयतांचे भाषण, झालिया मिरवले समाधान। म्हणते योग्य आले घडून, तुम्ही आम्हा भेटला। या उपरी कानिफा चित्ती कामना उदिली एका अर्थी, की मच्छिंद्र गुरु गोरक्षाप्रती दत्त वर्दे मिरवला। तरी दत्त कृपेचे अनुसंधान, कैसे लादले विद्यास्त्र। की कवण रूपे सहज दर्शन, जगा माझी मिरविती। तरी याचा शोध करावा, दावणी आपल्या गौरवा। ऐसे योजनी सहज भावा, दृष्टी करे भोवत आली। तो दृष्टी समोर आम्रवण, पक्वफळी देखिले सघन। तेही पाडाचे पक्वपण, शाखावृक्षी विराजल्या। ते पाहता कानिफानाथ, म्हणे हे आम्रवण काय शोभत। फळेही मधुर शाखा व्यक्त, झोंबल्या आहेत या वृक्षी। परी ऐसी फळे सुगम दिसती, तरी भक्षण करावे वाटे चित्ती। यावरी गोरक्ष बोले युक्ती, नको नको म्हणत असे। या उपरी बोले कानिफा वचन, तोडूनी आणि तो शिष्य धाडून। गोरक्ष म्हणे इतुका यज्ञ, कासई असे करावा। आता शिष्य आहेत जवळे, तोडूनी आणावे करकमळे। शिष्य नसता कोणी काळी, मग आपण काय करावे। तरी आता स्वतःचे करावे, गुरुप्रसादे प्रताप मिरवावे। फळे तोडून विद्येसी गौरवावे, तुष्ट आत्मा करावा। ऐसे कानिफा ऐकुनी वचन, जरी तुमचे इच्छिते मन। तरी आताची आणि तो तोडून, पक्वपणे गुरुकृपे। मग कवळुनी भस्म चिमुटी, विभक्तास्त्र जपे होटी। त्यावरी आकर्षण मंत्रपोटी, प्रेरिता झाला युक्तीने। विभक्तास्त्र आकर्षणी, प्रेरितापैकी भस्म काढणी। तव ती पक्वफळे वृक्षावरुनी, पुढे आली सर्वत्र। मग ते शिष्य कटकासहित, फळे भक्षिता मधुर व्यक्त। भक्षिला पूर्ण तृप्त, शाळीले हात जीवनाने। ऐसे झाले पूर्ण प्रकरणी, गोरक्ष विचारी ऐसे म्हणे प्रताप दावीला मज लागुणे। कानिफाने आपुला, तरी आपण आता यासी। दाऊ विद्या चमत्कारासी, ऐसा विचार करुणी मानसी। कानिफा ते बोलत असे, म्हणे तुम्ही केला पाहुणचार। तरी उत्तर लागी उत्तर, आणि फळे भक्षुणी साचार। चवी रसेने मिरवावी, ऐसे ऐकुणी तयाचे वचन। म्हणे बोलता ते फार उत्तम, तुमच्या शब्दाचे करुणी मान। स्वीकारावे तैसेची, मग आकर्षण शक्ती विभक्तास्त्र। जल्पुणीनाथ गोरक्ष पवित्र, तो लवंग वणीची फळे विचित्र। एवणी पडता पुढारा, मग ती फळे खात जेटी। रसनेसे पडो पाहे मिटी, आहा आहा म्हणती शेवटी। अमृत सरी दाटले, मग ती फळे केल्या भक्षण। शुद्ध जीवने हस्त प्रक्षाळून, बैसले आसनी सुखे घेऊन। बैसले आसनी सुखे येऊन, त्यावरी बोले गोरक्ष तो। म्हणे खाली फळे उत्तम राहिले, परी जैसी तैसी करावी वहिले। पुन्हा योजने वृक्ष डाहळे, पुढे मार्गा गमावे।
या उपरी कानिफानात म्हणे ऐसा कोण ब्रह्म याचा सूत पुन्हा निर्मोणी मूर्तिमंत जैसे तैसे करील गोरक्ष म्हणे गुरुपुत्र जो निस्सीमपणे आहे पवित्र त्यासी हे करणे अघटित विचित्र कदा काळी नसेची तो दुसरा ब्रह्मा करील उत्पन्न मग ऐसियाची कथा कोण जो महीच मस्तकी करिता धारण तो पर्वतांचे ओझे शिनेकी जो अर्क तेजा निवविनार तो पावक ठिणगीने पळे सत्वर हृदयी साठवितो सप्तसागर तो थिल्ल रोदके अटकेना जो बोल काजाचे गंभीर चातुरे बृहस्पती ते मागे सारे तो अजारक्षका ते भिवणी अंतरी मौन वरील कावाचे जो आपले प्रतापे करून शिराब्दी करील ग्रहवासने तो तक्रा करिता सदैव सदनी भीक मागेल केवता की चक्षुचे कृपा कटाक्षे पाषाण करी परीस जैसे तो हेमांग करिता काय प्रत्यक्ष आराधील धनाढ्या ज्याचे वचन वागवटी मिरविती सकळ देवांच्या थाटी तो आपल्या मोक्षासाठी आराधीना भूतासी तस्मात ब्रह्मयाची काय कथा जो अनंत ब्रह्मांडे होय निर्मिता सर्व कर्तव्याचा करता गुरुकृपेचे मिरवत असे नातरे मुळीच प्रौढी गुरु मिरविला ज्याच्या कवाडी त्याची दैना कोण फेडी काबाड ओझे वाहे तो ऐसे एकता कानिफानात परमक्षोभला स्वचित्तार्थ जैसा पावक आज्य सिंचितार्थ कवळ पाहे ब्रह्मांडा मुळे हो हो जाणते तू ते आणि तुझ्या गुरुसहित बहुसाधनी प्रतापवंत नरका माझी पचत असे वाचे म्हणविते योगी जन कर्म आचरती नरकपतन सकळ स्त्रीराष्ट्र वेष्टून भोग भोगीत पापाचा जितेंद्रियत्व धावावे जने असोनी भोग चित्तीमणी तया भोगवश करोणी मेनिक नाथ होऊनी थेला तरी ठाऊक गुरु तुझा किती बोलसी प्राज्ञोजा ब्रह्म याते करुणीहीन तेजा ठिसाळ गोष्टी करीतसी प्रथम गुरु तुझा काबाडी तुझी दैना कोण फेडी आता सोडून सकळ प्रौढी मार्गा लागी क्रमिका ऐसे वचन खडतर बोलणे गौरक्षका ते होता श्रवण मग म्हणे बोलसी आपण सावटीपणे हे भ्रष्टा तुझा गुरु जालिंदरनाथ प्रतापहीन दीन बहुत दशवर्ष आजपर्यंत नरकी नित्य पचत असे परी त्या सामर्थ्य नाही झाले की आपण येथून जावे वहिले नृप सर्प दर्पे वेष्टिले शक्तिहीन झाला असे हेला पट्टणी गौड बंगाल देशी वस्ताद मिळाला आहे त्यासी धन्य गोपीचंद प्रतापराशी लीद गतीत पचवीत असे तैसा नोहे गुरु माझा हालविल सकळ ब्रह्मांड चोजा शंकराचे अस्त्रोजा करकमळी मिरवत असे अष्टभैरव महादारुण अजिंक्य देव दानवा कारण त्याचे बळे करुणी कंदन शरणागत आणिले पाहे केवढा मारुत सूत जेने विजयी केला रघुनाथ तया मस्तकी देवणी पर्वत उभा केला स्तंभांपरी वीरभद्र प्रतापतरणी देवदानवा अजिंक्य करणी त्याचा प्राण कंठी आणून शरणागत तो केला द्वादश कळे तीव्रादित्य त्याचा उलथोणी पाडिला रथ सकळ देव शरणागत होऊन लोटले पायांसी तरी प्रतापी गुरुएसा भक्त सोडवित नरक क्लेशा तयांच्या वरदू कृपेसा आताही पाहे हे भ्रष्टा मग घेऊन भस्मची मुठी मंत्र प्रयोग बोले होटी संजीवनी ते पियुष थाटे सकळ फळाते मिरविती ऐसे सकळ प्रयोगी फळे संपूर्ण जैसे तैसे ठेली होऊन ते कानिफानात पाहून मन शंकित पै झाला योजने सर्व सुख योजने सवे मुख ओठी विस्मय करिता आपले पोटी म्हणे धन्य हा प्रताप जेटी जगा माझे मिरवला सकळ टाकुनी विरुद्ध भाषण धावणी दिदले आलिंगन म्हणे धन्य तू एक निपुण गुरुपुत्रता मिरविसी परी ऐसा बोलता विरुद्ध बोला माते सर्वज्ञ लाभ झाला शोधित फिरलो जालिंदराला ठाव लादला तुझ पासी यावरी गोरक्ष बोले वचन हे बोलिल्यासी अति अप्रमाण माझा लाभ तुझ कारण तुझा लाभ मज झाला ते बोल नवे कदा वाईट दाविते झाले मार्ग चोखट गुप्त गुरु ते उघडून कपाट मार्ग दिवटा पैज केला तरी आता उत्तम झाले दृष्टी पाहू गुरु पाहुले ऐसे वधुने प्रीती न मिले एकमेका ते वेळा या उपरी गौरनंदन
स्पर्शास्त्रमुखी जलपून वृक्षांदेटी फळे नेऊन जेथील तेथे जडी येली। मग पुन्हा करुणी नमनान मन प्रांजळ वर्णित वर्तमान एकमेका ते विचारून आदेश म्हणून जातात ती। गोरक्ष चालीला स्त्री देशात कानिफा गौड बंगाली जात हेलापट्टण लक्षणीया पंथ कूच मुक्काम साधित असे। परितीव्र होणी अतिचित्ते म्हणे जाताची भस्म करीण नृपती आहा जालिंदर गुरुमूर्ती दुःख वेली नष्टाने ऐसे म्हणून वारंवार परमक्रोधाचा वैश्वानर शिखा डुलवी स्वअंगावर आहाळुनी पाडावया तन्याय तीव्र प्रति चित्तकुंडी पावक स्थिती प्रदीप्त करुणी नृपाहुती इच्छोनिया जातसे। तच्चिच्च कटकथाटी गमन करिता वाटो वाटे तव हेला पट्टण काननपोटी जाऊन या पोहोचला। तो वृत्तांत रायसी कळला कानिफा आले गावाला। मग परिवारासहित गोपीचंद वहिला सवे सामोरा जातसे। चित्ती म्हणे मम वैभवा योग्य दिसे महानुभावा तरी गुरु हाची करावा काया वाचा भावाने। 700 शिष्य कटक बारी पूर्णयोगी ब्रह्मचारी गजवाजी स्तंदणी स्वारी जगा माझी मिरवत असे। सिद्ध करुणी चमुभार शिबिकासने तुरंग अपार अन्य मंडळी वीर झुंजार राया सवे मिरवले। राय मस्तकी एकशत चंद्राकृती दैदिप्यवंत ऐसे छत्रे वर्णिता बहुत वाढेल ग्रंथ आगळा। 1,700 मिते बरोबरीचे सरदार असते त्याची छत्रे 5 असते चंद्रार्की मिरवत हेमतगटी झालरा शिल्पयुक्ती छत्र कळसाची अपार दीप्ती रत्नखचित अर्का म्हणती तेज सांडित व आपुले ऐसे संपत्ती संभारेसे। थेंगणे भाविती अमरपदासी मार्गी चालता मांत्रिकासी पाचारी तो नृपणात म्हणती प्रारब्ध योगे करून येथे पाथले सिद्धरत्न करी याचा अनुग्रह घेऊन ईश्वर भक्ती परिधानी। हा श्री गुरु आहे योग्य माते माझी संपत्ती भूषण भरते जगा माझी दिसे सरते योग्या योग्य उभयती। नातरी गुरु मम मातेने योजिला होता कंगालहीन रत्नपती काचा आणून भूषणाते मिरवितेसे की कल्पतरुच्या बागायती कंटक तरु बाबुळ वस्ती की अर्कचंद्राचे मध्यपंक्ती काजव्याने मिरवावे। मी भूप माझे पंक्ती भूपती असावा सर्वज्ञ मूर्ती घृत शर्करा दुग्ध सरिती लवण केसे वाढावे अमंगळ गल्ली कुशळ स्थान बहुत ज्ञानी पिशाच समान तो गुरु माते मम मातेने जालिंदर योजिला। आहो हे योग्य असे संगत काय केले स्त्री जातीत परी आता उदेले उचिता उचित गुरु कानिफा आम्हासी। ऐसे वदुनी मांत्रिकासी राव जातसे कटक प्रदेशी घेऊनी सवे संभारासी षोडोपचारे आदरे ऐसे परी कटक थाटी राव जाय सुगम वाटे त्या मार्गी योगींद्र जेठी जाऊन या मिळाला। परी येता देखताची गोपीचंद हृदय धडाडला अपार क्रोध परी विवेक अर्गळा अपाळतेने अक्रोध मना माझी संचरला आताचे शापुणे करीन भस्म तरी कार्य तैसेची राहील सुगम कोठे श्री गुरु योगद्रुम मिळवला तो कळेना। परी याचे हाती कार्य सुगम उरकोणी घ्यावा मनोधर्म आदी पाहुणे गुरुचरणपद्य शासनाते मगोपू ऐसा विचार करुणी चित्ती स्तब्ध राहिला योगींद्र जती क्रोधानळा समूळ शांती बोध लक्ष्मी स्थापित असे। जैसे शस्त्रास्त्री निपुण जेवी रक्षती प्रतापवान परी कार्य संबंधी देदीप्यमान दर्शविती लोकाते तरी प्रथम श्री गुरु मूर्ती प्रत्यक्ष ग्रावे याचे हाती मग क्रोधानळाची दुस्तरा होती गोपीचंद योजावा ऐसे विचारी शब्द बोधे कानिफा राहिला स्तब्ध एरीकडे गोपीचंद चरणावरी लोटला उभा राहिला समोर दृष्टी नम्रोत्तर बोले होती जोडून या करसंपुटी विनवणी विनवीत असे। हे महाराजा दैवयोगा मज आळशावरी गंगा बोळलासी कृपा उगा अनाथास अनाथ करावया तुम्ही कृपाळू संत सज्जन दया भांडार शांतिरत्न ज्ञान विज्ञान आस्तिक कर्म ग्रहस्थासी कल्पावे ब्रह्मी पावला तत्वता
षडगुणांची विषया दमिता सकळ भोगुनी अकर्ता मिरवतसा जगा माझी आणि जगाच्या विषय तिमिरी ज्ञान दिवटी तेजारी मिरवणी सुख सनाथ परी दाविते झाला महाराजा ऐसे साधक याचक म्हणे तुम्ही कल्पतरू कल्पना पूर्णी ऐसे स्थिती जान्हवी जीवने बोळविली तो मजवरती परी श्रीरायाचे वागुत्तर ऐकुणी काळिफा मनोहर तेने चित्त शक्ती तरुवर आनंद शांती मिरवली देही क्रोधाचा वैश्वानर पेटवा घेत होता अपार तरी राव उत्तराचे सिंचन सिर होताची शांती वरी येली मग रायाचे धरुणी करी बैसविला स्वशेजारी मग बोलतो वागुत्तरे कुशळ असा की महाराजा म्हणे राया अनुचित केले परी तव भाग्य सबळ पाहिले तेने करुणी शांती ते वरिले मम माणसे महाराजा नातरी अनाथासी गाठी पडत होती प्राणासी मिठी परी तव भाग्य उत्तराते देथे शांती फळे मिरवली तरी आता असो कैसे वेगे चाल पट्टणास तेथे सकळ इतिहास निवेदिन तुझ राया मग बैसुनी शिबिकासनी कटकासह ग्रामासी येऊनी राय राजसदना आणोनी कणकासनी वाहिला परी प्रीती करोनी षोडोपचारे पूजिला मुनी हेमरत्ने आणि वस्त्रभूषणी नम्रवाणी बोलत असे हे महाराजा योग संपत्ती कामना वेधली माझे चित्ती अनुग्रहे चोज घेऊन निघुती सनातपणे मिरवावे ऐसे वेधक कामना चित्ती प्रथम भागी मिरवत होती त्यात उदिली कोपयुक्ती वैश्वानर शिखाते तेने आनंदोनी उदयाचा तरू बोळल्याचे योग धीरू मग पुढे वासना फळकारू प्रेरावया ते पावला नृप म्हणे अर्थ उघडून चित्ती मिरवा समाधान नातरी भयुक्त बिरड पूर्ण चित्त तरुते स्पर्शित असे तरी प्रांजळ करुणी माते कृपे ओपुणी अनुग्रहाते आपुला सहाय्य म्हणून सरते दिही लोकी मिरवावे कानिफा म्हणे नृप ऐक मम अनुग्रहाचे उत्तम दोंदिक घेऊ पाहसी भावपूर्वक परी तुझा भावनासीला जैसे दुग्ध पवित्र गोड परिलवण स्पर्शिता परमद्वार तेवी तू ते घडूनी विघड आले आहे महाराजा अरे माझा अनुग्रह घ्यावया पाहसी परी ज्याचा अनुग्रह मजसी तो स्वामी महागर्तेसी अश्वविष्ठेत स्थापिला परी तुझे आयुष्य लाग पूर्वपुण्याचा होता योग म्हणून क्रोधानळ मग शांती तरी दडाला हो नातरी महाराज जालिंदर प्रलय काळीचा वैश्वानर तुझे वैभवाचे अपारणीर भस्म करिता क्षणाते जयाच्या प्रतापाची सरी कोण करी बोल वागुत्तरी जेने स्वर्ग देवतांची थोरी झाडोझाडी लाविली मग साध्यंत वराची कथा तयान रूपा ते सांगता तेनेही सकळ ऐकुणी वार्ता भय उदेले चित्तांत अंगी रोमांच आले दाटून शरीरी कांपरे दाटले पूर्ण मग धुरणी त्याचे चरण नम्रपणे विणवीत असे म्हणे महाराजा योगवित्त घडून आले ते अनुचित्त परी आता क्षमा उचित प्रसाद करा दासावरी या ब्रह्मांड मंडपात मज एवढा कोणी नाही पतित आहा ही करणे अघटित घडून आले मज लागे परी सदैव माये परी शांती वरावी हृदयांतरी बहु अन्याय होता किशोरी अहिताते टेकेना तुम्ही संत दयावंत घेता जगाचे बहु आघात अमृतोपम मानुनी चित्त कृपा उचित दर्शविता जैसा झाडा घातला घाव एकी लावणी केली अपूर्व परी उभयता एकची इच्छाव मिरवू शके जैसे का की सरिता पात्री निरोगी दुती पूजिती मळसंगी परी एकची तो उभय प्रसंगी मिरविले की सरिता ते की तस्कर होता घरातरी गावा त्यासही प्रकाश देई जैसा दिवा तन्याय संत भावा मिरवू जात महाराजा तरी आता असो कैसे क्षमा ओढण करी आम्हास दुष्कृत सरिता प्रवाही विशेष ओढून काढी महाराजा ऐसे ऐकुनी तयाचे वचन नाभी म्हणे गजकर्ण नंदन मग रायालागी सवे घेऊन स्वशिबिरात ते पातला परी हा वृत्तांत ऐकून परिचारिका धावल्या तेथून त्यांनी जाऊन सकळ युवती लागून मैनावती ते सांगितले हे माय व भक्ती संपादनी जालिंदर गुरु तुम्हाला गोणी
परितयाची राय विपत्ती करून महागर्दीत मिरविला। तेही अश्वविष्टेत टाकीला आहे दश वरुषात, ही राज दरबारा ऐकुनी मात तुम्ही आम्ही निवेदिले। म्हणाल कैसे कळली मात, तरी जालिंदराचा आला सूत, अपार वैभव कानिफानात विद्यार्णव दुसरा। तरी तयाचे वैभव पाहून शेवटी नटला आपुला नंदन, परी जालिंदराचे वर्तमान श्रुत केले तेनेची। आता राव तयाचे शिबिरे, गेला आहे सहपरिवारी, तेथे घडले जैसे परी, तैसे वृत्त सांगू पुढे। ऐसे सांगता युवती, हृदय शोभली मैनावती, परिपुत्र मोहाची संपत्ती, चित्त झुलारी हेलावे। एरीकडे नृपणात मुनी शिबिरा जाऊन त्वरित, उत्तम अंगारी अनन्य पदार्थ इच्छे समान भरी येले। सदा सन्मुख कर जोडून अंगे धावे कार्या समान, जेतील तेथे अर्थ पुरवून संगोपन करीत असे। जैसे दुर्वासा अतिथी सकळ, तेथे आराधी कौरव पाळ, तन्मय हा भूपाळ, नाथा लागी संभोगी। असो ऐसे सेवे प्रकरणी, अस्तासी गेला वासरमणी, मग राय ते आज्ञा देऊनी, बोळविला सदनाते। वृत्तांत निवेदुनी म्हणे तिजसी, तुवा जाऊनी शिबिरासी, युक्ती प्रयुक्ती बोधुनी त्यासी, महाविघ्न निवटावे। मग अवश्य बोलुनी मैनावती, शिबिरा आसनी जाऊ पाहती, शीघ्र येऊनी शिबिराप्रती, कानिफनाथ मिरवला। वंदुनी निकट बैसली ते म्हणे महाराजा गुरुनाथ, कोण तुम्ही वरिला अर्थ, नाथपंथी मिरवावया। तर या नाथपंथिका मीही मिरवते महिलोका, तरी मम मवळी वरद पादुका, श्री जालिंदरासी मिरविते। ऐसे ऐकुनी तियेची वाणी, बोलता झाला कानिफा मुनी, ऐसे असणे बरवी करणे, जालिंदरा ते मिरवली। तू अनुग्रही असता निश्चित, गुरु ठेवावा अश्वविष्टेत। मैनावती म्हणे मजशी श्रुत, आजी झाले महाराजा। मग आपली कथा मुळापासूनी, तया नाथासे निवेदुनी, हे स्वसुता हाती झाली करणी। मज न कळता महाराजा, तरी आता झाले कर्म, सज्ञाना सावरी दुर्गम, परिधायाचे दुष्ट कर्म, टाळूनी सुपंथ मिरविका। ऐसे सांगुनी तयांप्रती, मोह उपजला अतिचित्ती, मग म्हणे श्री गुरुमूर्ती, दृश्य करा लोकात। म्हणशील सुताचे हाते करून, कान करीसे दृश्यमान, परिणेनो जालिंदराचा कोपाग्न, धाव घेईल पुढारा। तरी बोधावा युक्ती प्रयुक्ती, रक्षुणी आपल्या भाच्या प्रती, दृश्य करुणी गुरुमूर्ती, सत्कीर्ती भाच्यावरी का। मग या ब्रह्मांड मंडपात, कीर्तिध्वज अतिलखलखित, हेलावुनी परमलोकात, कीर्तिध्वज फडकेल। ऐसे बोलून या तयांप्रती, मग उठती झाली मैनावती, त्यानेही नमुनी परमप्रीती, बोळविले भगिनीते। पूर्ण आश्वासन देऊनी, मग रायाचे कल्याण इच्छी पूर्ण, श्री गुरुचरण पाहुणी जाण, सकळ संशय सोडी का। ऐसे आश्वासुनी माता, श्रीनाथ झाला बोळविता। असो मैनावती तत्वता, नमुनी आली सदनासी, स्वसुता ते पाचारून, सकळ सांगितसे वर्तमान। मग सकळ भयाते दुडासन, भंगित झाले तक्षणे। जालिंदराचे अनुग्रहासहित, आश्वासित कानिफानात, ऐसा सकळ सांगुनी वृत्तांत, भयमुक्त तो केला। असो आता येथून पुढले अध्याय धुंडीनंदन, नरहरी वरदे श्रोत्यांकारण, मालू निवेदिल गुरुकृपे। स्वस्ती श्री भक्ती कथासार, समंत गोरक्ष काव्य किम्यागार, सदा परिसोद भाविक चतुर, षोडशाध्याय गोड हा। श्री कृष्णार्पणमस्तु। शुभं भवतु। शिरस्तु। नवनाथ भक्तिसार षोडशाध्याय समाप्त। अलख निरंजन अलख निरंजन आदेश, अलख निरंजन अलख निरंजन आदेश। श्री गुरुदेव दत्त। श्री नवनाथ महाराज की जय।